ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता प्रतिमा मेल्यानंतर भेटायला आलेल्या कुसुमताईने सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमा जिवंत असल्याचा खूप मोठा बॉम्ब फोडणार असते। तिथेच आता नागराज प्रियाचा पूर्ण प्लॅन फ्लॉप होत सुभेदार किल्लेदार परिवारांना अखेर आता सत्याचा उलगडा होणार असतो। तर त्याचबरोबर आता जी बॉडी प्रतिमाची समजून त्याच्यावरती अंत्यसंस्कार केलेले असतात ते सगळं काही उघडकीला येणार असतं व तिथेच आता खूप मोठा चमत्कार घडत प्रतिमा जिवंत असल्याचा खूप मोठा संकेत सुद्धा मिळणार असतो, ते फक्त आणि फक्त कुसुमताईमुळे। परंतु तिथे आता कुसुमताई अचानक सुभेदारांच्या घरामध्ये कशी येणार व तिथे प्रतिमाचा फोटो पाहता क्षणी ती जिवंत असल्याचा खुलासा कुसुमताई सुभेदारांसमोर कसा करणार व त्यानंतर नागराज प्रियाचा प्लॅन कसा फ्लॉप होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता सायली, अर्जुन आणि अस्मिता तिघेही थांबलेले असतात। तेव्हा सायली किचनमध्ये काम करत असताना अचानक आता छोट्या तन्वीचे तिच्या कानी आवाज पडायला लागलेले असतात। तेव्हा सायली खूप घाबरलेली असते। इतक्यात अर्जुन येतो। अर्जुनने सायलीला पाहिलेलं असतं। तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं सायली, तू इतकी घाबरतेस का? तेव्हा आता सायली म्हणते की नाही सर, मला कसले तरी विचित्र आवाज येत आहेत। खरं तर भूतकाळातल्या खुणा सायलीच्या समोर उलगडत असतात, परंतु त्याचा सायलीला काहीचा अंदाजच नसतो। तर त्यानंतर तिकडे सर्वच जण जेवणाला बसलेले असतात, परंतु रविराज मात्र जेवायला तयारच नसतो। रविराजांच्या मनामधून आता प्रतिमा जात नसते। तर प्रतिमाच्या आठवणीमध्ये रविराज आता खूप कोलमडून गेलेला असतो, परंतु सायली रविराजांची समजूत घालते। सायली रविराजांकडे येते आणि म्हणते की सर, असा अन्नावरती त्या स्वतःचा राग काढून काही उपयोग होणार नाही। आपण प्रतिमा त्या जिवंत आहेत म्हणून तर या फोटोवरती हात घातला नाही आहे ना, मग आता तुम्ही त्या गेल्या आहेत तुम्हाला सोडून असा विचार करून जेवणाचा अन्नाचा त्याग का करताय रविराज सर? तुम्ही प्रियाकडे बघा ना, तुमची मुलगी अजूनही तुमच्या सोबत आहे, कदाचित तिच्यासाठी तरी परंतु रविराज ऐकायला तयार नसतात। तेव्हा आता सायली सुद्धा हट्टाला पेटते आणि रविराजांना म्हणते की ते काही मला माहीत नाही हा सर, परंतु आज तुम्ही जेवण करणार आहात। आणि सायली आता स्वतःहून समोर बसते आणि रविराजांना एका लहान मुलासारखं ट्रीट करत त्यांना स्वतःहून घास भरवत असते। आता रविराज आणि सायली या दोघांमधलं ते सगळं काही बोलणं पाहून इकडे नागराज प्रियाचे धाबेदान आणलेले असतात, कारण सायली त्यांचीच खरी मुलगी आहे, फक्त त्या दोघांनाच माहिती असतं। प्रिया खूप चिडलेली असते। प्रिया आता सायलीवरती ओरडणार इतक्यात पुर्णाजी तिला थांबवते आणि म्हणते की तन्वी, अजिबात त्यांना थांबवू नकोस, बघतेस ना सायलीमुळे का असेना परंतु रविराज जेवण तरी करतायत। आता तुझा राग बाजूला ठेव। सायली आत्ता जे काही करते आहे ते मला बरोबरच वाटतं आहे। सायली थांबली म्हणून एक बरं झालं, नाहीतरी रविराजांची समजूत आपल्यापैकी कोण घालणार होतं? आता पुन्हा हळूहळू सायलीचा तो गोड स्वभाव आवडवू लागलेला असतो, तिचे संस्कार समजू लागलेले असतात आणि सायली खरंच गुणी मुलगी आहे हे पुन्हाच्या लक्षात आलेलं असतं। परंतु प्रिया नागराज खूप घाबरलेले असतात सायली थांबल्यामुळे, कारण तिथे रविराजांना एक डाऊट आलेला असतो की सायलीचं प्रत्येक गुण प्रतिमाची कशी काय मिळू शकतात, ती अगदी प्रतिमासारखीच कशी आहे? तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सायली, अर्जुन दोघेही सुभेदारांच्या घरी आलेले असतात। तेव्हा सायलीला अचानकपणे आता कुसुमताईचा फोन येतो। तेव्हा कुसुमताई म्हणते की अगं सायली, 2-3 दिवस झाले तू काही फोन केला नाही, काही नाही, आपलं बोलणं देखील झालेलं नाही। तेव्हा आता सायली म्हणते की एक खूप वाईट बातमी आहे। रविराज सरांच्या ज्या पत्नी होत्या ना प्रतिमा आत्या, गेली 25 वर्ष रविराज सर त्यांचा शोध घेत होते, परंतु अचानक एक पोलिसांना डेड बॉडी भेटली आणि ती प्रतिमा आत्याचीच आहे असं समजलं। म्हणजे प्रियाचे DNA रिपोर्ट त्याच्याशी मॅच झाले होते आणि त्यानंतर ती बॉडी प्रतिमाच्या आत्याची आहे म्हटल्यानंतर आता संपूर्ण परिवाराने मिळून त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि त्याच सगळ्या गडबडीमध्ये मी तुला फोन करायचा विसरून गेले। तेव्हा आता कुसुमताई म्हणते की खरंच खूप वाईट झालं ग, रविराज सर खरंच खूप चांगले व्यक्ती आहेत, त्यांच्यासोबत देवाने असं करायला नको होतं। परंतु सायली म्हणते की मला कुसुमताई एक गोष्ट तिथे खूप खटकली, कारण प्रतिमा त्या जिवंत आहेत असं मला मनापासून वाटतं। म्हणजे जेव्हा प्रतिमा आत्यावरती अंत्यसंस्कार म्हणजे त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार होत होते तेव्हा मला मनापासून कधी रडूच आलं नाही। माझा स्वभाव तर तुला चांगला माहिती आहे, एवढ्या छोट्या छोट्या कारणांवरून सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येतं, परंतु का कोण जाणे मला त्या प्रतिमा आत्या नाहीच आहे असं मनापासून वाटत होतं गो कुसुमताई। तेव्हा आता कुसुमताई म्हणते की सायली, अगं तुला एकटीला वाटून काय उपयोग आहे? तिथे घरातील सर्वांना तर माहिती झालं होतं ना की ती प्रतिमा आत्याचीच बॉडी आहे आणि डॉक्टरांनी तसे रिपोर्टही दिले होते, म्हणजे DNA मॅच झाले होते। तेव्हा आता कुसुमताई म्हणते की सायली, मी सुद्धा आता तुम्हाला म्हणजे पूर्णाजीला भेटायला येते। मला माहिती आहे की आश्रमातलं कोणी घरी आलेलं त्यांना आवडत नाही, परंतु सध्या वेळ खूप खराब आहे
आणि मला माहिती आहे की त्यांची ती मुलगी दुरावल्यामुळे त्या खरंच खूप खचून गेल्या असतील. मी तुझी बहीण या नात्यानेच तिथे येईन. तेव्हा आता सायली म्हणते की हो कुसुमताई, मी तुझी वाट बघते. तर आता इकडे कुसुमताई आलेली असते. कुसुमताईला पाहून कल्पना खूप खुश होते. तर कुसुमताई सांगते की प्रतिमा आत्याचं गेल्याचं मला सायलीने सांगितलं आणि म्हणून तुमची भेट घेण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा आता अस्मिताला खूप राग येतो. अस्मिता म्हणते की कशाला हा दिकाऊपणा करायचा. ही आश्रमातली माणसं इथे येणं कधी बंद होणार आहे देवच जाणे. तेव्हा आता कल्पना चिडते आणि म्हणते की अस्मिता, तुझं तोंड बंद कर जा. अगं वेळ काय, तू बोलतेस काय? कुसुमताई कशासाठी भेटायला आले आहेत तुला माहिती आहे ना? प्रतिमा गेल्याची बातमी त्यांना मिळाली आहे आणि म्हणून पुन्हासाठी भेटायला ते आले आहेत. उगाचच तू काही बडबडू नकोस हा, नसले तर तुझ्या रूममध्ये जाऊन बस. तेव्हा आता कल्पनाने ओरडल्यामुळे अस्मिता खूप चिडते आणि तिच्या रूममध्ये जाऊन बसते. तर कुसुमताई आता पुन्हाईंना सांगत असते की पुन्हाची मला माहिती आहे की तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि तुमची मुलगी तुमच्यापासून दुरावली आहे. मला सायली सतत त्यांच्याबद्दल खूप काही सांगायचे की तुम्हाला त्यांची किती आठवण येते. त्यानंतर गेली 25 वर्षे तुम्ही किती आतुरतेने, रविराज सर सुद्धा किती आतुरतेने त्यांची वाट पाहत होते. परंतु अचानक हा असा संकेत मिळणं आणि त्यानंतर हे सगळं घडणं खरंच खूप वाईट घडलं आहे. तर तिथे आता पूर्णाजी म्हणतात की माझी प्रतिमा मला कधीच सोडून जाणार नाही. का कोण जाणे, परंतु मला अजूनही ठाम विश्वास आहे की माझी प्रतिमा माझ्यापासून दूर गेलेलीच नाही आहे. जरी तिच्यावरती त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार झाले असले तरीसुद्धा माझी प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच रविराजांना आम्ही त्या दिवशी तिच्या फोटोवरती हारसुद्धा चढवायला दिला नव्हता. तेव्हा आता कुसुमताई म्हणतात की मला माफ करा पूर्णाई, परंतु तुमच्या घरात इतके वेळा मी आले, कधीच मी प्रतिमा त्यांना पाहिलं नाही. म्हणजे त्यांचा फोटो मी कधीही पाहिला नाही. तेव्हा आता कुसुमताईला लगेच कल्पना म्हणते की कल्पना तिथे आता प्रतिमाच्या फोटोकडे बोट दाखवत म्हणते की या आमच्या प्रतिमा. तेव्हा आता कुसुमताई जेव्हा फोटोकडे पाहते तेव्हा कुसुमताईला मोठा धक्काच बसतो आणि कुसुमताई म्हणते की ह्या कसे शक्य आहे. तेव्हा आता सायली म्हणते की काय झालं कुसुमताई. तर कुसुमताई म्हणते अगं सायली, या तर कविताताई आहेत. तेव्हा आता सुभेदारांना मोठा धक्का बसतो. सगळेच आता झटक्याने उठतात आणि तिथे तिला विचारत असतात की तुम्ही काय बोलता, ह्या कविता कशा काय असू शकतात. तेव्हा आता कुसुमताई सांगते की हो, याच कविताताई आहे. त्यानंतर आता घडलेला सगळा प्रसंग कुसुमताई एक एक करत सांगायला लागते सुभेदारांना. कुसुमताई म्हणते की ज्या दिवशी सायलीवरती हल्ला झाला होता आणि सायली हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती, त्याच दिवशी मी सायलीला भेटायला येत असताना अचानक माझी रिक्षात एका बाईला जाऊन थडकली होती आणि तेव्हाच माझी आणि कविताताईंची भेट झाली होती. त्या खरंच खूप साध्या होत्या. म्हणजे मला त्यांचा स्वभाव अगदी माझ्या सायलीसारखाच वाटायचा आणि त्या गेले कित्येक दिवस माझ्यासोबत राहतही होते. तेव्हा आता कुसुमला लगेचच सायली म्हणते की अगं कुसुमताई, परंतु माझी आणि त्यांची भेट कधीच नाही झाली आणि यांच्याबद्दल तू काही सांगितलं नाही, यांचा फोटो वगैरे काहीच दाखवलं नाही. तेव्हा कुसुमताई म्हणते असता तर दाखवलं असताना गं सायली. तुला माहिती आहे ना की माझ्या हाताला लागल्यानंतर तू मला भेटायला आलेली तेव्हा आपण पाहिलं ना की कविताताई त्यांचं सामान घेऊन कुठेतरी निघून गेल्या होत्या. आपण शोध घेण्याचा किती प्रयत्न केला, आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा लिहून दिली होती, परंतु आपल्याला त्या परत भेटल्याच नाहीत. आणि मान्य आहे की तू 2-3 वेळा आमच्या म्हणजे तिथे घरी आले होते, परंतु तिथे तुझी आणि त्यांची भेट कधीच होऊ शकली नाही. तेव्हा आता पूर्णाची रडत विचारते की काय, तू जिला पाहिलं होतं ती माझी प्रतिमाच होती का, ती अशीच दिसत होती का. तेव्हा आता कुसुमताई म्हणते की हो, त्यास अगदी अशाच दिसत होत्या. म्हणजे त्याने ड्रेस घातलेला होता, त्यानंतर त्याच्या एका चेहऱ्याला एका बाजूला कसले तरी व्रण होते. म्हणजे कदाचित ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर पडतात ना, सेम तसेच व्रण. आणि त्यांना कसलंच बोलताही येत नव्हतं. त्या काही बोलायचं असेल तर माझ्याशी खानाखुणा करून बोलत असायच्या. तेव्हा आता सायली म्हणते की याचा अर्थ माझ्या मनात जी शंका होती ती खरी ठरली तर, म्हणजे ती बॉडी प्रतिमा हत्येची नव्हतीच. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय बोलतेस सायली. अगं सिनियरने DNA रिपोर्ट मॅच करून पाहिले होते आणि ते मॅचही झाले होते, परंतु तिथे सायली म्हणते का कोण जाणे मला माहीत नाही, परंतु त्या प्रतिमा हत्येची बॉडी नव्हती हे नक्की आहे. मला तिथेही तेच वाटत होतं आणि इथे कुसुमताईकडून तोच उलगडा झाला आहे. म्हणजे आपल्या प्रतिमा हत्या जिवंत आहेत. त्या DNA रिपोर्टमध्ये सुद्धा काहीतरी गडबड होऊ शकते की सर. तेव्हा आता कल्पना म्हणते हो अगं सायली, असं होऊ शकतं. म्हणजे बघ ना, तुझ्या प्रेग्नन्सीच्या टायमिंगला सुद्धा असंच झालं होतं ना की तुझे रिपोर्ट बदलून आले होते आणि तेव्हा आम्हाला किती आनंद झाला होता की तू प्रेग्नंट आहे म्हणून, आणि त्यानंतर कळलं की तू प्रेग्नंट नाही आहेस. कदाचित असाच DNA रिपोर्टमध्ये घोळ झाला असेल तर, आणि कदाचित तन्वीचे आणि त्या बॉडीचे DNA रिपोर्ट मॅच आहेत असंच रविराजांना सांगण्यात आलं असेल तर. तेव्हा आता अश्विन म्हणतो की हो मामा, असंही असू शकतं, कदाचित काही गडबड घोटाळा होऊ शकतो अगं.
तेव्हा आता कुसुमताई सुभेदारांच्या घरी आल्यामुळे प्रतिमा जिवंत असल्याचा खूप मोठा खुलासा सुभेदारांच्या समोर झालेला असतो. तर आता अर्जुन कुसुमताईला म्हणतो की कुसुमताई, तर अर्जुन आता लगेचच पुन्हा सांगतो की मी सिनियरला फोन करून ही आनंदाची बातमी देतो. तेव्हा आता अर्जुनने सिनियरला म्हणजेच रविराजांना फोन केलेला असतो. तर अर्जुन रविराजांना सांगतो की कुसुमताई घरी आल्या आहेत आणि प्रतिमा आत्याला पाहून त्या सांगत आहेत की प्रतिमा आत्या जिवंत आहेत. तेव्हा रविराजांना जरासा धक्काच बसतो आणि रविराज म्हणतात की काय बोलतोयस अर्जुन. तेव्हा आता तिथे अर्जुन सांगतो की हो सिनियर, तू पटकन घरी ये, आपण सगळं काही नक्की काय काय घडलं होतं ते एकदा परत जाणून घेऊया. कदाचित मला असं वाटतंय की लॅबमध्ये रिपोर्टची अदलाबदली होऊ शकते आणि तिथेच काहीतरी गडबड घोटाळा झाला आहे. त्यामुळे बॉडीचे आणि तन्वीचे रिपोर्ट मॅच झाले होते आणि कदाचित आपण ती बॉडी प्रतिमा आत्याचीच आहे असं समजून तिच्यावरती अंत्यसंस्कार केले. म्हणजे सायलीच्या मनात जी भीती होती तीच खरी ठरली. प्रतिमा आत्या जिवंत आहेत सिनियर, आपण आता कसून चौकशी करून आपल्या प्रतिमा आत्याला घरी घेऊन येऊया असं अर्जुन तिथे सांगतो. तेव्हा आता रविराज खूप खुश झालेले असतात. तर आता कुसुमताईच्या तोंडून सत्याचा उलगडा झाल्यानंतर रविराज घरी आल्यानंतर ती बॉडी नक्की कुणाची होती याचा खुलासा होणार का आणि तिथे नागराज प्रिया त्या प्रकरणामध्ये अडकणार का व त्यांनी हे सगळं प्रकरण का रचलं याचा उत्तर आता ते दोघे देणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.